परमात्म्यावर जो आढळ आलेला आहे ते अविद्येचा आढळ, आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा चो मळू, तो शास्त्र नासे एरू निर्मळू मी प्रकाशे स्वये. फक्त टर्पल काढायचं काम ते करतंय शास्त्र, प्रकाशित करू शकत नाही परमात्म्याला. परमात्मा कसा आहे? स्वयंप्रकाश. आपल्याकडे शास्त्रामध्ये याला फलव्याप्ती आणि वृत्तीव्याप्ती म्हणतात. उदाहरण दिले त्यांनी विचारसागरामध्ये. एखाद्या टोपली खाली अंधारी खोली आहे आणि टोपली खाली घड्याळ ठेवलंय, तर आपल्याला पहिल्यांदा खोलीत दिवा घेऊन जावं लागेल, बरोबर आहे. दिवा घेऊन गेल्यानंतर काय करावं लागेल? घड्याळ पाहायचं असेल तर टोपली काढावी लागेल. टोपली काढल्यानंतर दिवा काय करावा लागेल? आपल्याला पाहावा लागेल. दिवा कशाने दिसेल? दिवा नाही, घड्याळ. घड्याळ कशाने दिसेल? कोण आहे? कशाला येत आहे? ओ मावशी तिकडेच बसा, बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा, बाहेर बसा, बाहेर बसा. पेढे वाटायच्या वेळेस बोलवत तुम्हाला. काय म्हटलं मी? घड्याळ पाहायचं असेल तर काय पाहायचं? काढायचं, दिवा घेऊन जायचं, ते टोपली काढायची, टोपली खालचा दिवा कशाने पाहायचा? दिवा नाही हो, घड्याळ कशाने पाहायचं? दिव्याने पाहायचं, बरोबर आहे ना. तसं जड पदार्थाला पाहायचं असेल तर वृत्तीव्याप्ती लागते आणि फलव्याप्ती लागते. एखाद्या पदार्थाला मला पाहायचं असेल तर तिथे नुसतं माझी वृत्ती तिथे जायला पाहिजे. ग्रंथ पाहायचा आहे आणि तिथे वृत्तीबरोबर चिदाभास सुद्धा पाहिजे, दिवा पाहिजे. पण समजा एखाद्या टोपली खाली दिवा ठेवलाय, तुम्हाला जर दिवा पाहायचा असेल आता, तर तुम्ही टोपली काढणार आणि खालचा दिवा बघायला दुसरा दिवा आणणार. आणणार नाही? अहो, त्या दिव्याच्या प्रकाशात दिसतोय ना. तसं बाकीच्या पदार्थाला पाहण्याकरता वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती सांगितलेली आहे. फल म्हणजेच चिदाभासाची व्याप्ती. परंतु आत्म्याला जर पाहायचं असेल, आत्मा कोणाच्या प्रकाशात पाहायचा आहे? त्या याज्ञवल्क्य आणि मैत्रीचा संवाद आहे. ते याज्ञवल्क्य म्हटले आत्मा वारे दृष्टव्या श्रोतव्या मंतव्या. ते म्हटले मला आत्म्याला पाहायचं, आजच पाहायचं, दाखवा लवकर. 5 वाजायला लागलं, वाजून गेले. ते म्हटले हे बघ, ज्याने सगळं तू पाहतेस त्याला कशाने पाहशील? ज्याने हे सगळं तू जाणतेस त्याला कशाने जाणशील? कारण त्याच्याच प्रकाशात हे डोळे प्रकाशित होतात. डोळा सगळं दाखवतं, पण डोळ्या ज्याच्या प्रकाशात प्रकाशित आहे काय? येन चक्षुंशी पश्यते. नाही, अगोदर पूर्वी काय? येन चक्षुंशी पश्यते. चक्षुषा येन चक्षुषा न पश्यती. तो डोळ्याने पाहिला जात नाही, ज्याच्याद्वारे डोळे पाहिले जातात. तो कानाने ऐकला जात नाही, ज्याच्याद्वारे कान ऐकतात. काय? कानाचा कान आहे, मनाचं मन आहे, अशा ववे. वाचेची वाच आहे, प्राणाचा प्राण, गतीचे चरण, मनाचे मन, नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची. मग त्याला पाहायचं कसं काय? स्वयंप्रकाश आहे, हेच पाहण. त्याला पाहता येत नाही, तो पाहणे स्वरूप आहे, हेच पाहणं आहे.
तोहारे श्रीहरी पाहता पाहणे दोरी स्वयंप्रकाश शब्दावर किती बोललं तरी बोलण्यासारखंच आहे. म्हणून जय जय देव स्वप्रभ, तो कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. मी देव जाणला म्हणत असेल एखादा, त्याने जाणला का? मी पाहिलं म्हणत असेल, त्याने पाहिला का? काय अमुक मी झालो आयुष्य म्हणे तो, जाणीव करीतोची नेणे आथिले पण मिरवितेची उणे, आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. जाणायचंय पण जाणीव सोडून. ते इदंतेशी वाळली तिथल्या वयात बघा, शेवटी ओवी आहे, काय नेणताची जाणीजे. मग इदंतेशी वाळले मी पण विण डहारले, ते रूप पाहिजे आपुले आपणच. अशा प्रकारे जाणायचंय जे स्वप्रकाश परमात्मा आहे. जय जय देव पाहिजे ती न पाहिजे, काही नेणताची जाणीजे, आद्य पुरुषे क म्हणिजे जया ठाया ते. जय तैसे विवेकाची नि पैसे, जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे, ज्ञानी देखील तैसे आत्मयाते. ज्ञानी कसे पाहतात? आपल्या स्वरूपात राहतात, हे त्याला पाहणं आहे. पाहणं म्हणजे काय? त्याला पाहता येत नाही, तो पाहणे स्वरूप आहे, हेच त्याचं काय आहे? पाहणे. आपलं नेहमीचं वाक्य, साक्षात्कार होत नाही, हाच काय होतो? साक्षात्कार होतो, निर्गुणाचा बरं का. म्हणून जय जय देव स्वप्रबद जगद अंबुद गर्भ नभ. परमात्मा कसा आहे? जगत अंबुद गर्भ नभ. हा जगतरूपी ढग, त्याचा जो गर्भ आहे, जगदरूपी ढग ज्या आकाशरूपी, हा त्याचा गर्भ ज्या आकाशात त्या ठिकाणी निर्माण होतो, ते आकाश परमात्मा आहे. परमात्म्याला इथे नभ म्हटलेलं आहे. जसं नभामध्ये अनेक प्रकारचे ढग, आकाशात ढग येतात. ढग आकाशात येतात, काळे येतात, पांढरे येतात, पाण्याचे येतात, बिन पाण्याचे येतात. अंबुद म्हटले, अंबुद म्हणजे पाणी वर्षाव करणारा. पण ढग आल्यानंतर कायम आकाशात राहतात का? आता आकाशात ढग आहेत का? पावसाळ्यात येतात, पण ढग आले काय आणि गेले काय? ढग आले काय आकाश ओलं होतं का? ढग गेल्यावर आकाश नाहीच होतं का? ढग हे आगंतुक आहेत, येतात जातात. काय तिन्ही ऋतू समान, जैसे का गगन. किंवा ढगाचा ना आकाशाचं उदाहरण आहे का कुठे? आकाशात ढग आले गेले, वर्षांतिका घन गगनी जैसे. त्याप्रमाणे हे जगतरूपी ढग आहे. आणि हे ढग ज्या परमात्मा रूपी आकाशात येतात आणि जातात, ते परमात्मा रूपी आकाश म्हणजे संत आहे. म्हणून काय म्हटलं? जगद अंबुद गर्भ नभ. जया पुरुषाचे कामन, सांडून गेले मोहमान, वर्षांतिका जैसे घन आकाशात. जगदरूपी ढगाचा गर्भ ज्यात संभवतो, अशा आकाशा अनुरणिया ठोकडा तुका आकाश आहे एवढा. आकाशात सुद्धा आकाश सुद्धा ज्याच्यात लपीथपी खेळतं, नभ तुझं माझी खेळी लपीथपी, असं जे परमात्मा रूपी आकाश, चिदाकाश, ते आकाश संत आहेत. आणि त्या आकाशामध्ये हे जगदरूपी ढग येतात आणि जातात. पण जगदरूपी ढगाचा आश्रय असणारं जे आकाश आहे, ते तुम्ही आहात. म्हणून ढगाकडे पाहत असताना
केवळ ढगात वृत्ती स्थिर करायची नाही, ढग जिथे आहेत त्या आकाशात वृत्ती स्थिर करायची. बहुतेक आपली वृत्ती ढगाकडेच, जगाकडेच वृत्ती असते. आणि म्हणून जे येणारं जाणारं आहे त्याच्यात वृत्ती जर असेल तर आपल्या वृत्तीला चंचलता निर्माण होते, दुःख निर्माण होते. परंतु आकाश कुठे येतं जात नाही. या ढगाचा गर्भ असलेलं जे आकाश आहे ते नित्य आहे, असंग आहे, निर्विकार आहे, ते व्यापक आहे, ते तुम्ही आहात. जगद आंबुद गर्भ नभ भुवनोद्भवारंभस्तंभ, भुवनोद्भवारंभस्तंभ, आरंभ भुवनोद्भवारंभस्तंभ. त्या ठिकाणी श्री गुरुदेवाचं वर्णन करताना म्हणतात, तुम्ही त्या ठिकाणी स्वर्गादी लोकांच्या उत्पत्तीचं आधारभूत खांब आहेत. भुवनोद्भव आरंभ स्तंभ म्हणजे 3 भुवन आहेत. कोणती कोणती? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. यांचा आरंभ ज्या स्तंभातून होतो किंवा जो स्तंभ ह्या 3 भुवनांना त्या ठिकाणी आधार आहे. जसा मेरू पर्वत आहे म्हणतात 3 लोकात आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी या सगळ्या जगाचा काय आहात? त्रिभुवनाचा तुम्ही काय आहात? आधार आहात. भुवनोद्भवारंभस्तंभ, भवध्वंस आणि भवसागराचा, संसाराचा ध्वंस करणारे तुम्ही आहात. तुमच्या उपदेशाने जीवाच्या संसाराचा काय होतो? ध्वंस होतो. वास्तविक पाहता भवसागर जो आहे तो लवकर निवृत्त होत नाही. करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. परंतु श्रीगुरूंची जर कृपा झाली, तुमची जर कृपा झाली, निवृत्तीनाथ महाराज आपली जर कृपा झाली तर भवध्वंस होतो. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नशेची निष्टंक आनकोनी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. आणि संसारा ऐसा दारून, जो भेटलाचे हरेशिनू, जो ज्ञानदाने सकरणू भजिजे गुरु. संसार दारू नये. मोठ्या मोठ्यांना सुद्धा उल्लंघन करता येत नाही. दुःखातून सुटण्याकरता जे उपाय करायला जावं ते आणखीन दुःखरूप होतात. पण सद्गुरू जर भेटले, जया सद्गुरू तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे, जय आत्मनिवेदन तरांडे आकळिले. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. म्हणून सद्गुरू जे असतात भवध्वंस करतात. कसा भवध्वंस करतात? उपदेश करतात, ज्ञान देतात. जो संसार तुला त्या ठिकाणी दुःखरूप वाटतो त्या संसाराचं स्वरूप समजून सांगतात. मूळ अज्ञानाची तव लटिके, मातयाचे कार्य हे केतुके. वांझीची आले का कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका. संसाराचं स्वरूप सांगतात. बाबा ज्याला तो संसार म्हणतो, जो घाबरतो, वास्तविक पाहतात जे जे देखणे सकळ, ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ. बाप रुक्मादेवर परमात्मा सत्य, बाकी सगळं जे आहे संसार तो काय आहे? नाही जरी अनुभव आला तरी मग कृपा करतात. त्या ठिकाणी शब्द कृपा, नेत्र कृपा, हस्त कृपा, आलिंगन कृपा, अशा कृपा केल्याबरोबर त्या संसाराचा काय होतो? ध्वंस होतो. रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडाच ब्रह्मरूप झाला. जिकडं जाईल तिकडं म्हणायचं अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. रेडा
रेड्यावर कृपा केली ज्ञानोबारायांनी, ज्यांच्यावर कृपा केली. एवढे मोठे चांगदेव महाराज पण ते अजून भवसागरात होते. स्वस्ती श्रीवटेशु जो लपोनी जगदा भासो, तरी कळलं नाही. मग मुक्ताबाईंनी हात ठेवला. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. भवध्वंस करतात. किती जरी आज्ञेने जीव असला, अनाधिकारी जीव असला, त्यांच्या संगतीमध्ये गेला काय, जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचेनी संगे ब्रह्म भावो, भ्रांता सही. भ्रांत जरी मनुष्य असला तरी सुद्धा त्याला ते काय करतात, भवध्वंस करतात. जय जय देव स्वप्रभ, जगदंबुध गर्भ नभ, भुवनोद्भवा रंभस्तंभ. या तिन्ही भुवनाचा आरंभ जिथून होतो असा असलेला स्तंभ, खांब, आधार, बळकट, जे हलत नाही. सगळ्या भुवनाचा आरंभ झाला आणि लय झाला तरी सुद्धा ते स्थिर असतात. दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडुसुता, तैसा सुखदुःख प्राप्ता मध्यस्थू जो. काय मेरूचं आणखीन एक उदाहरण, तो त्या ठिकाणी स्थिर असतो, स्तंभ असतो. जगत भुवनोद्भवारंभ स्तंभ, काय बरोबर आहे ना, भुवनोद्भवारंभ स्तंभ, स्तंभ आहे. भवध्वंस, हा गुणाचा यावा जावा, धळे चळेना पांडवा, मृगजळाचा हेलावा मेरू जैसा. तिन्ही भुवन झाली काय, तिन्ही भुवन गेली काय. सगळी तिन्ही भुवन जी असतात, ज्या खांबावर आधारित आहेत, असा स्तंभ त्या ठिकाणी कोण आहात, आपण आहात. आणखीन श्रीगुरूंचं वर्णन पुढच्या ओळीमध्ये करतात. जय जय देव निश्चळ, चलित चित्त पान तुंदिल, जगद उन्मिलना विरल केली प्रिय. जय जय देव निश्चळ. देव कसे आहेत, आमचे गुरु कसे आहेत, निश्चळ आहेत, हलत नाहीत अजिबात. 5 वाजले तरी, 5:30 वाजले तरी हो नाही की चू नाही, घड्याळाकडे बघत नाहीत. जय जय देव निश्चळ. निश्चळ असलेला परमात्मा तत्स्वरूप झालेले आहे. बाहेर कदाचित चलित होतील, चलनवलन होईल, पण आतमध्ये मात्र आपल्या स्वरूपात स्थिर असतात. बाहेर कदाचित व्यवहार करत असतील, बाहेर कदाचित विक्षेपही त्यांच्या जीवनात दिसेल, परंतु आतमध्ये मात्र काय असतात, निश्चळ असतात. कशाने ते निश्चळ झालेले आहेत, तर चलित चित्त पान तुंदिल. चलित असलेलं चित्त, चंचल असलेलं चित्त, त्या चित्ताचं प्राशन करून ते तुंदिल झालेले आहेत. म्हणजे चित्ताचं प्राशन करतात म्हणजे काय करतात, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू जोग महाराज की जय. उद्या 4 वाजता.